वगैरे सर सूर्य नभी नव्या नवलाईचा शिवाजी महाराज की जय। हॅलो
करायचा.
स्टँड काढ ना, स्टँड. उंच पाहिजे, उंच. पुढे पुढे शिवराय 16 वर्षाचे होत असताना त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मग पुढे सुरू झाले किल्ले जिंकणे. तर राजगड, प्रतापगड, रायगड इत्यादी गड, कोंढाणा, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी इत्यादी वीर मावळे त्यांनी या झुंजीत गमावले. अशा वीर राजांना मी एकच म्हणतो की अंधार पार झाला तर दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. थँक्यू. कारण मी मावळा नाही, मी इतिहास नाही. 21व्या शतकात लोकांना महाराजांबद्दल काय वाटतं याच्यापेक्षा 17व्या शतकात वर्तमानात लोकांना महाराजांबद्दल काय वाटतं हे जाणून घेऊया. खऱ्या अर्थाने इतिहास सांगून चालणार नाही. इतिहासाला आजच्या परिस्थितीत नव्हे तर इतिहासाला 350 वर्ष अगोदरच्या परिस्थितीत पोहोचवावं लागेल. मी छत्रपती शिवाजी म्हणून तुमच्या समोर प्रकट झाली. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचे होते त्यावेळेस दैनीय परिस्थिती काय, महाराष्ट्र नावाची एखादी परिस्थिती सुधी नव्हती. आजच्या जगभरामध्ये, विश्वभरामध्ये, पृथ्वी गोलावरती दादा मी नेहमी म्हणत असते, माणूस जरी कमी असला ना तरी विचारवंतांची जर तिथे उभी राहते ना, मला खजिना आजार पाहिजे, नुसता टनांचा ना बाजार पाहिजे. मला खजिना आजार पाहिजे, नुसता टनांचा ना बाजार पाहिजे. इतकीच मिळावी दात डोळ्यातून, इतकीच मिळावी दात डोळ्यातून, इतका रसिक बहारदार पाहिजे. ज्यावेळेस 1600चा काळ होता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस जन्माला यायचे होते त्यावेळेस आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही या 3 सल्तनतांच्या आधारे अख्खा विश्व चालायचं, अख्खा भारत चालायचं. केवळ हिंदुस्थान नव्हे, अफगाणिस्तान नव्हे तर त्या जगभरामध्ये आपली सत्ता पसरली पाहिजे. आद्या त्या निजामशाहीच्या अगोदर त्या मुघलशाहीला होता. म्हणून मराठी माणसांमध्ये जो कोणी मराठात जन्मात येईल तो छाती ठोकपणे तलवार चालवणारा हवा. तो माणूस अजिबात ठेवणार नाही जोपर्यंत संसार राजा किंवा सेनापती बनणार नाही. निजामशाहीचा नोकर म्हणून, निजामशाहीचा चाकर म्हणून, निजामशाहीचा राजा म्हणून, निजामशाहीचा बादशाह म्हणून राजे शहाजी भोसले यांना बँगलोरला पाठवण्यात आलं. त्यांना अजिबात बैठकी पसंत नव्हती, परंतु त्यांच्या लक्षात आलं की निजाम लोक, निजामशाही आपल्या आया बहिणीच्या आबरू लुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला त्यांच्यात काम करावंच लागेल. आणि तसे शिवनेरीवर आले. शिवनेरीवर आल्यावरती साधवांच्या कन्येशी, जिजाबाईंशी लग्न केलं. आणि ज्या वेळेस त्या माय माऊलीला आपली पत्नी समजून या ठिकाणी आणलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की निजाम लोक, निजामशाही आपल्याला पुण्यामध्ये स्थापन करण्याची परवानगी देणार आहे. आता तिथे मराठ्यांचं साम्राज्य तयार करायचं, निजामशाहीच्या छातावर लाथ घालायची, पुणे रंगला पाहिजे. आता तिथे मराठ्यांचं साम्राज्य तयार करायचं. पण केव्हा जिजाऊ जर तुझ्या पोटी एखादी मुलगी जन्मास आली तर ती बाबाजीचं नाव घेऊन जन्मात येईल. आणि जर तुझ्या पोटी एखादा शिवा जन्मास आला तर तो शिवराच्या वाघाला पाडल्याशिवाय राहणार नाही. इतकं सामर्थ्य घेऊन जन्मात यायला हवा. दिवस गेले, 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, 8-9 महिने गरोदरपणाने राहिली. आणि त्यांच्या लक्षात आलं की चान्सच नाही, पर्यायच नाही. शब्द तुमचे माझे नाही, शब्द जिजाऊंचे नाही, शब्द शहाजी राजांचे. जिजाऊ तुझ्या पतीची कोणी वाघ किंवा वाघीण येईल त्यात गर्भसंस्कार दे. गर्भसंस्कार द्यायचे. मग गर्भावरती हात ठेवायचा. प्रभू श्रीरामाची पराक्रम वाचायची. प्रभू श्रीरामाची भगवद्गीता वाचायला शिकवली. यदा यदा हि धर्मस्य, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अर्थात पोटावरती हात आहे. तुम्ही जर माझ्या पोटीत जन्मास आला तर तुम्ही राजे असणार. आणि भगवद्गीतेमध्ये प्रभू श्रीरामांनी जरी पुनर्जन्म घ्यायचा ठरवला तरी प्रभू श्रीराम जन्म घेणार नाही. प्रभू श्रीराम माझ्या उदरातून जन्म घेतल्याशिवाय राहणार नाही. ते त्या माय माऊलीचे शब्द. खऱ्या अर्थाने
रूपाने शिवाजी महाराज एका महाकाय दृष्टीने शिवाजी महाराज होण्या अगोदर हा शिवाजी कसा घडला हे आमच्या लक्षात यायला पाहिजे. शिवाजी नावाचा जन्माचाच यायचा दादा, तरी सुद्धा पोटातच ठरलं की हा राजा जन्मास येणार. जर किल्ल्यावरची नारे वाजायला लागले, सल्तनत गाजायला लागली, घोड्यांच्या टापा गाजायला लागल्या, मांगीणबाई शहाजीराजांकडे आल्या. राजे आनंद आनंद आनंदाच्या अश्रुनेत्राचे मुलगा 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 शिवाजी जन्मला. शुभ जन्मला राजांचा अधिपती, ओ झाला राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, शिवाचे मागे आम्हाला कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी. शिवाजी महाराजांचा जन्म झाला, जिकडे तिकडे आनंद अश्रू व्हायला लागले. आता आनंदच आनंदच आनंद आणि सुखाचा कल्लोळ आला आणि जन्म झाला. आणि निजामच्या इथे चाकरी करण्याचा खलिता शहाजीराजांनी हाती घेतला. खलिता होता बँगलोरला येऊन लग्न झालं, लेखू झालं. आता तुला बँगलोरमधून राहायचे परिवारांशी राहून गेले. पहिला पुत्र होता संभाजीराजा, दुसरा पुत्र होता शिवाजीराजा. निजामच्या इथे चाकरी करताना भोसल्याचं खानदान गेलं. 1 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, 5 वर्षाचे राजे झाले. आणि 5 वर्षानंतर खलिता दिला. शहाजी, तुमचे कार्य माफ आहे. मी एकनिष्ठ निजामांना एक काम करा, पुण्यामध्ये जावा, तिथे आपली निजामची सल्तनत उभी करावा, तुम्हाला तिथला राजा बनवावा शहाजीला. शहाजीने छोटे मित्र मंडळ घेऊन दादोजी कोंडदेवाला बोलावलं आणि म्हणालं, माझ्या या शिवाजीला तिथला राजा बनवा. जिजाबाईंना सांगितलं, हवे तसे संस्कार द्या आणि याला इथून घेऊन जा. निघालं माय लेकरू आणि छोटा मित्र मंडळ निघालच्या छाताडावर लागले घालून मराठे साम्राज्य तयार करायचं. पण जिजाबाई बघतायचं काय, साम्राज्य तयार कुठून करायचं आणि नेमकं कोणावरती करायचं. या पुण्यात माणसंच नाही, माणसं गेले 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 नंतर कुठे माणसं, गेले नंतर कुठे माणसं. नंतर एका खानाकोपऱ्यातून विचार करून लक्षात घेतलं, इथे डुकरावरती राज्य चालवायचं, माणसांवरती तर दिसतच नाही. इथे हत्तींवरती राज्य चालवायचं, इथे घोड्यांवरती राज्य चालवायचं, इथे जमिनीवरती राज्य चालवायचं, इथे इथे दोंड्यावरती पशुवरती पक्षीवरती राज्य चालवायचं. पतिदेव पुणे आदेश दिला, माणसंच नाही या पुण्यामध्ये. ज्यावेळेस माणसांचा शोध लागला तर माणसा नदीच्या दरीशी लपून बसले होते जीवांवर. त्या ठिकाणी 10-12 वर्षाच्या शिवाजीला घेऊन जिजाबाई तिथे गेल्या आणि म्हणाल्या, हे ध्यानानो, या का बरं तुम्ही इकडे आलात? तुमच्या घर दार शेती वाड्या अन्न वस्त्र निवारा कुठे? उरातून शब्द मला, आई आई आम्ही त्या पुण्यामध्ये राहायला येऊ शकत नाही, कारण जेव्हा मी पुण्यामध्ये राहायला गेली फक्त विठ्ठलाचं नाव घेतलं, नात्याला विठ्ठलाची मूर्ती पाडली हो त्यानं. फक्त रामाचं जय श्रीराम म्हटलं तर साक्षात करण्यात आली आमची. एक म्हणाला, माझ्या बायकोचं निर्वस्त्रपण करण्यात आलं, बलात्कार करण्यात आला, केवळ मराठी बोललं म्हणून. आम्ही जर मराठी संस्कृत भाषेत बोललं ना तरी आमच्या जिभेवर माताच्या कच्च्या चोराचे तुकडे टाकतात. सांगायला गेलं तसं त्या गावात येऊन त्या रायबाना त्या दिवशी म्हणाल्या, आमच्या पुण्यामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या शेतीमध्ये उलट्या नागराचा गाडा चालवला, फासरवली, पुट्टी ठेवली आणि उलटी वाद चालवली आणि म्हणाले, साहेब इथं जे कोणी येईल त्याचा निरोप शताला शिवाय राहणार नाही रे. आधार कुणाचा बेगाडल्या भुई पडशी अंधार जीवाला बळे झुलायला हिरपी झुलाली रे नवी पंच
तिसऱ्या व्यक्तीने असेल तर सांगा कसं वाटत असेल. जिजाबाई सांगा ना, कोणाच्या भरोशावरती आम्ही पुण्यात यावं, शहरात यावं, घरा बांधावी. जिजाबाई म्हणाला की मी माझा निवंश समाज कधी चालेल. त्या नागानं रायबाना आपल्या दुश्मनाला जी 5 रोळी होती ना, ती 5 लाथून फेकली. आता तिथं आपल्या गाडा करून राहायचं. आता तिथे आपलं बळीराजांचं राज्य येणार, शेतकऱ्यांचं राज्य येणार. कोणाच्या भरोशावरती? माझ्या शिवाजीच्या भरोशावरती. हा शिवाजी गेला तरी चालेल, पण आपलं राज्य हे घडलंच पाहिजे. माणसं पुण्यात आली, माणसं राहायला लागली, कडेने शिवमोग घरं उभा राहायला लागली, मातीची घाटं थापायला लागली, नांगरायला लागली शेती. आणि सर्वात मोठा प्रश्न पडला जिजाबाई जवळ सगळेजण आले. जिजाबाई सांगा ना, आता आम्ही काय करू? त्या क्षेत्रातच यायचं साहेब. तुम्ही म्हणालात की पुण्यात या, मी पुण्यात आलो. तुम्ही म्हणालात की घरं बांधा, मी घरं बांधली. जिजाबाई तुम्ही म्हणालात की शेत्या नांगवा, मी शेत्या नांगवल्या. पण शेतीत पेरावं तर पेरावं काय? बैलजोडी कुठं येतं, रेंगी कुठं येतं? आमच्याकडे तर काहीच नाही. सध्या जगण्यासाठी भरायचं की मरण्यासाठी जगायचं बस. आणि त्यावेळेस भारताच्या इतिहासामध्ये पहिली सहकारी पतसंस्था उभी केली. त्या सहकारी पतसंस्थेच्या अंतर्गत बैलजोड्या आणि पिकं उत्पादन करण्याच्या या सगळ्या ह्याच गोष्टी जिजाबाईंनी वाटत. छान. पहिलं पीक लावायचं तर कोणतं? तर कणसं लावायची. मातीमध्ये कणसं लागली, त्या नदीच्या नाल्याच्या कपारीतून त्या मोठीने हळूहळू पिकांवरती पाणी द्यायला लागली. हळूहळू पीक करू लागलं. लहान मुले वावरात खेळायला लागली, गोपणे जाऊन फिरवायला लागली. मस्त पिपे वाजवून तिकडे तिकडे आनंद होता. काही महिन्यानंतर पीक वरती आलं, हवेच्या दिशेने डोळायला लागलं. जिकडे तिकडे आनंद होते आणि त्या आनंदामध्ये मोहनाचा फरमान आला. ते पत्व गावात एक जण वाचत आलं. तुम्हाला आज सांगितलं होतं या मातीमध्ये जमिनीची शेती करू नका, इथे पिकं लावू नका. आता तुमची कणसं आलेत ना, ती रात्री 12-12:30च्या सुमारे यवनांच्या घोड्याची टोळणार येणार आणि त्यांची शेती नसताना केल्याशिवाय राहणार नाही रे. एवढा मोठा प्रश्न जिजाबाईकडे घेऊन आले. जिजाबाई सांगा ना, आता आम्ही काय करू? आम्ही उत्सुक आहोत. एवढ्या दिवस बकरीसारखा पाचोळा खाऊन मराठी माणसं जगत होते. सांगा ना पण आता आम्ही काय करू? इथे हजारोच्या संख्येने लोक येणार आणि घोड्यांच्या तापामध्ये समधी शेती नसतानाभूत केल्याशिवाय राहणार नाहीत. जिजाबाईने केवळ एक शब्द उगाला, तुमची राणी मी नाही, तुमचा राजा शिवाजी. तिकडे जा आणि त्यांना म्हणा शिवाजी महाराजांकडे सर्वजण आले राहते. सांगा ना, आता आम्ही काय करू? आमची कणसं घोड्यांच्या तापामध्ये तुडवल्याशिवाय राहणार नाही. तिकडून मरता मरता इकडे आलो, इकडून मरता मरता जगायला लागलो. जगता जगता अन्न पोटातलं पीक वाया लागलो. पिकवलेलं अन्न मातीत मागू कसा मी अन मागू कुणा, माझी व्यथा मी समजावू कुणा. बगदारी तुझ्या जाणून घे खऱ्या यातना. शिवाजी महाराजांनी सर्वांच्या समक्ष मान उभी केली. 12 वर्षाचं लेकरू काय म्हणतं? तुमच्या शेतीवरती पाखरं बसू नयेत माझ्या मायबापांनो म्हणून काय करता? चटकीने उत्तरकीनं कोपऱ्या माणसाने फिरवतो, लांबूनच पक्षी उडून जातात. सोपच. हेच करा. कसं करायचं तर हेच करा. दिवसभर नियोजन ऐकण्यात आलं. त्या नदीच्या नाल्याच्या कपारीतून दगडं जमा केली. ती दगडं एका कापडामध्ये बांधण्यात आली. आता यवनांच्या घोड्यांची टोळधार घेणार आणि आम्ही दगडं त्यांच्या मखण्याची मारणार. पहिला प्लॅन स्वराज्याचा बंड पुकारण्यास सुरुवात झाला. गनिमी काव्याचा उदय झाला. या गण्यावर पहिला इतिहास सांगण्यास सुरुवात झाली. रात्री 12-12:30च्या सुमारे तडक तडक तिकडून घोडे येतात. अरे घोडे येतात, बांधा भीती मारा. रात्री 12-12:30च्या सुमारे लोकांनी जवळ घेतली आणि मारायला सुरुवात केली. कोणाच्या डोळ्या लागतात, कोणाच्या पाया लागतात, कोणाच्या
राज्याकडे वापस आले आणि राजांना म्हणाले, राजे, तुमच्या सांगण्यावरून राजे आता मी आमच्या जमिनीवरच्या पिकांचं संरक्षण करू शकलोत राजे. राजे म्हणाले, आज तुम्ही तुमच्या जमिनीवरच्या पिकांचं संरक्षण केलं, परंतु भविष्यात तुमच्या जमिनी तुमच्या असायला पाहिजेत, म्हणून तुम्हाला तुमच्या शेतीची आणि जमिनीची रक्षण केली पाहिजे. त्यावेळी जगाच्या इतिहासामध्ये पहिला 7/12 छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच बळीराजाचा काढून दिला. शिवाजी महाराजांना साहेबांनी सांगितलं, राजे, नवे एखाद्याचा खेळ समजीना राजे, तुम्हाला जर का या जगात काही युद्ध करायचं असेल तर सवंगडी बनवणे फार महत्वाचे. जिजाबाईंनी सांगितलं की जा त्या जंगलामध्ये त्या नदीच्या काठीशी शिका, प्रशिक्षण घ्या. त्याबरोबर जंगलामध्ये निघाले, आपल्या सवंगड्यांना घेऊन मस्त खेळ रंगात आला, ढाला तलवारी रंगात आल्या. आणि त्यांच्या लक्षात आलं की जर का या ठिकाणी एखादा परव्यक्ती जर आला तर त्या झाडावरती बसलेले तो आपल्याला एखादा पक्ष्याचा किंवा प्राण्याचा आवाज काढून मला इशारा करणार आणि आपण हे सगळं कोणत्याच्या अंतर टाकणार आणि विटी दांडूचा खेळ खेळायला सुरुवात करणार. प्लॅन ठरला. खेळ दिवस कसा झोमामध्ये चालला. झोमामध्ये खेळ चालू असताना ढाला चालू आहे, तलवारी चालू आहे, ढाला चालू आहे, तलवारी चालू आहे, ढाला चालू आहे, तलवारी चालू आहे. आणि तेवढ्यात तिकडून एका मोराचा आवाज आला आणि टक्कन एक पोरगा खाली पडला आणि त्याला विचारलं, काय रे, कशात आला इकडे? त्याने उत्तर दिलं, मला तुमच्याशी नाही राजे, शिवाजीशी भेटायचं आहे, बोलायचं आहे. थांब, विचारतो. राजे, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. कोण येत रे ते? रामोशाचा बहिरची नाही बोलतोय, बोलवा त्याला. रामोशाचा बहिरची नाही का त्याला? राजे, खूप दिवसांनी दर्शन झालंय राजे. इतक्या लहान वयात इतक्या दूरवर प्रसिद्धी आहे, मला बी घ्या ना तुमच्या खेळात सामील करून. राजांनी उत्तर काढले, काय येतं रे तुला? रामोशाचा बहिरची नाही म्हणाला, हवी ती नीती ऐकू शकतो, हवी त्या पद्धतीचे प्लॅनिंग तयार करू शकतो, हवी तसा आवाज काढू शकतो, हवी ते रूप घेऊ शकतो, हवी तसा दानपट्टा चालू शकतो, हवी त्याची तलवार चालू शकतो. तुम्ही म्हणाला तर कट्टा सुद्धा बांधू शकतो. अरे आज तर पाहिजे आपल्याला, आज तर होय आपला पट्ट्या. बहिरची नाही त्याचं नाव छातीला लावला. पुढे तो गुप्त हे राजाचा होता. पहिला मावळाचा राज्यात आला रे. दोस्ती करना वो ठीक ठाक से, दोस्ती करना वो ठीक ठाक से, दोस्ती भी निभाना वो हक से. स्वराज्याचा दुसरा मावळा जो दानपट्टा चालवण्यात असा माहीर जीवा महाला. जाता जाता एक दानदशा शरीराष्ट्राचा एक माणूस दिसला. शिवाजी महाराजांनी त्याला बोलावलं आणि विचारलं, काय करतोस रे तू? त्याने उत्तर दिलं, खातो पितो झोपतो. राजाने विचारलं, येशील का आमच्या सैन्यात? का नाही राजा, काय करावं लागेल? खायचं प्यायचं झोपायचं आणि आडवा आला त्याला कापायचं बस. आणि त्याचं नाव होतं संभाजी आवजी कोंढाळकर. अशा प्रकारे स्वराज्यात मावळ्यांचा जमाव झाला. इतिहास इथेच संपत नाही. इतिहास खूप मोठा आहे, इतका मोठा की त्यात सांगण्यात शब्द न पुरणारा. स्वराज्य घडताना इतक्याच घटना घडल्या नाहीत, अनेक मोठमोठ्या घटना घडल्या आहेत, पण सांगण्यात पुरेसा वेळ नाही. म्हणून मी माझ्या शब्दाच्या इथेच संपवते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर. जयश्री वाघ. संजय पाटील सर यांच्याकडून मोठ्या सभेकडे यांना छावा कादंबरी देणार आहे असं त्यांनी आता जाहीर केलेलं आहे.
श्री बाळाच्या शिवाय मावळच्या अष्टभुजा अष्टांगना शिवबाला आंदोळ घातल्या बाळा जो रे बाळा जो रे शहाजीराजांनी शिवरायांचे राजतंत्राचे पाळ करून आणि त्यांच्या मनात स्वातंत्र्याचा शहाजीराजांनी लिहून दिलेल्या दादाजी पंत व अनेक अनुभवी मुत्सद्दी मंडळींच्या मार्गदर्शनाने शिवराय अनेक शास्त्रीय विद्या व कलांमध्ये निपुण सततच्या आसमानी सूत्रांमुळे महाराष्ट्रातली भरडे प्रजा बघून शिवरायांनी मनात एक निश्चय व आपल्या मावळ्यांना हा सारा मराठा एकत्र बस आता ठरलेलं एक स्वराज्य एका औषधकारी शिवराय आणि त्यांचे शूरवीर मावळे साहेबांचा आशीर्वाद आणि श्री राजेश्वराचा कौल घेण्याकरिता दौडत झाले. आम्हाला आशीर्वाद यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. शिवबा, आम्हाला खात्री आहे आपला संकल्प सिद्धीत जाईल. आम्ही मराठी यवनाची जुनी राजवट नष्ट करण्यासाठी निर्मित स्वराज्य स्थापन करीत आहोत. आम्ही मराठी यवनाची जुनी राजवट नष्ट करण्यासाठी निर्मित स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्र भावनेने संघटित होऊन देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. राष्ट्र भावनेने संघटित होऊन देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. वकील व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र धर्माची पुनर्स्थापना करीत आहोत. वकील व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र धर्माची पुनर्स्थापना करीत आहोत. यात आम्हाला यश हे आम्ही शिवाजीराजे भोसले जय भवानी. मी सूर्याजी काकडे जय भवानी. मी यताजी कंकर जय भवानी. मी तानाजी मालुसरे जय भवानी. त्र्यंबक सोनकर जय भवानी. मी सूर्याजी मानसरे जय भवानी. मी तानाजी गेले जय भवानी. मी चिमणाजी बापूजी देशपांडे जय भवानी. मी बाजी पासकर जय भवानी. मी रामाजी प्रभू देशपांडे
महाराजांना मागं वर्षभर अनेक असे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा इतिहास, हिंदू संस्कृती, विविध सण उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी साजऱ्या केल्या जातात. पाठीमागे जगाचा आदर्श राजा फक्त ठराविक राष्ट्रापुरता नाही तर जगाच्या पाठीवर ज्यांचं नाव घेतलं जातं एक आदर्श राजा म्हणून आज 396 वर्ष जयंतीला पूर्ण झाली आणि त्या कार्यक्रमानिमित्त शासनाने आणि प्रत्येक शाळेमधून, कारण येणारे मावळे, येणाऱ्या पिढ्या ह्या शाळेतूनच येतात आणि येत असताना त्या समाजाला घडवायचं जर असेल तर या ठिकाणी हे स्टेज आहे, म्हणजे शाळा हा प्लॅटफॉर्म असतो आणि त्याच्यामध्ये असे सगळे उपक्रम या ठिकाणी केले जातात आणि त्यामधलाच अतिशय हा देखणा सुंदर असा नियोजन आजच्या आमच्या सांस्कृतिक मंडळाच्या विभागाने या ठिकाणी केलं. त्यामध्ये भाषेकरण टीचर, काल तर मी व्हिडिओ पाटलाचा व्हिडिओ त्याच्यात मुलाखत घेताना बघितलं स्टेटसला त्या मुलीचे, बरोबर ना.
आणि यांच्याबरोबर आणखीन काम करणारे सर्वच या विद्यालयातले सगळे शिक्षक, विशेषतः हा स्वराज्याच्या सप्टेंबरला आणि त्याचा नृत्याचा कार्यक्रम मला वाटतं त्याचे डायरेक्टर आपल्या फुलपाकर मॅडम या ठिकाणी दिसतात, कारण या मुलाला खालीवर नेण्याचं काम अतिशय छान या ठिकाणी झालं. आणि किती चपळ आहे हा, म्हणजे त्याच्या मनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे गुण याच वयामध्ये आहे. ती मुलगी तर किती सुंदर बोलते, जर पुढे बोलली तर ती शिवव्याख्याता, कारण मी तिचं भाषण तिसरीला का दुसरीला असताना मी मराठी शाळेत ऐकलं होतं. आणि एकदम सर्वसामान्य कुटुंबातली एक मुलगी जर तिला चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळाला तर ती मला वाटतं आपल्या शाळेचं, कळंबोलीचं, या परिसराचं नाव नक्कीच मोठं करेल. आणि त्या पद्धतीने शाळासुद्धा त्यांना मदत करते. छानसं असं हे सगळं नृत्य, एकांकी, एकपात्री नाटिका, या देखावा याचं छान सादरीकरण केल्याबद्दल या सर्व सांस्कृतिक मंडळाचं पुन्हा या ठिकाणी कौतुक करतो. फक्त आपला थोडासा आवाजाचा प्रश्न आहे, जर त्याचा मिटून घेऊ, पुढच्या याच्या जर आवाजवाल्याला बोलून घेऊ, त्याच्यामुळं चांगला या ठिकाणी आवाज जाईल याची व्यवस्था केली जाईल. पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी शिक्षकांनासुद्धा सर्वांना धन्यवाद देतो की सकाळी उठून लवकर 8:30 वाजता या ठिकाणी आला. 2 कामं होती, तुमची एक मीटिंग पण आहे आणि हा कार्यक्रम पण होता. दोन्ही कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल तुमचे सर्वांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर काही पालक पण मला या ठिकाणी त्या मुलांना तयार करून घेऊन येताना या ठिकाणी दिसले, त्यांनासुद्धा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि असं वाटलं सकाळपासून ही मुलं आली, शिक्षक पण आलीत आणि एवढ्या उत्साहात गेल्यानंतर मला असं वाटलं की त्या मुलीला आपल्या शाळेचे उपप्राचार्य म्हणजे ज्युनियर कॉलेजचे संजय पाटील सर असं माझ्या कानावर ऐकलं की मी त्या मुलीला म्हणजे चहा देणार, पण ते नंतर माझ्या कानात येऊन सांगितलं की मी छावा कादंबरी देणार, चहा नाही देणार. तर मी म्हटलं ठीक आहे, छावा जरी त्यांनी दिला तर पण माझं कर्तव्य तिथं येणाऱ्याला सगळ्यांना या ठिकाणी आता दादा चहा सांगितला का चहा भेटेल. त्याच्या अगोदर मी वेफरचा ते तेलकट वगैरे खाण्यापेक्षा थोडे वेफर पण तेलकटच असतात. सगळ्यांसाठी नाश्ता आणि केळी आणली का दादा? हो, केळी आणि नाश्ता मुलांनी घ्या. आणि पुन्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आयत्या वेळेस मला बोलायला लावलं त्याबद्दल आयत्या कलांवर मला परत या ठिकाणी धन्यवाद देतो. माझे 2 शब्द धन्यवाद.